तर बघा आपण आज जुना ब्लाऊज वरून एकदम जसा ब्लाऊज आहे तशीच आपण पेपर कटिंग कशी करायची आहे ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा ही साईज जी आहे ही मला वाटते 40 इंचाची साईज आहे ही। तर इथं आपण कटोरी मोजली तर आपल्याला इथं लक्षात येईल 6.5 ची कटोरी आहे, म्हणजे 40 साईजची आपली ही 40-42 साईज पर्यंत हे माप बरोबर बसणार आहे। तर आपण याची कटिंग मोठं माप आहे, तर आपण सेम टू सेम म्हणजे जसा ब्लाऊज आहे तशीच पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा आता आपण सर्वात आधी इथं पेपर घेतला आहे, इकडनं ही फोल्ड बाजू आहे, आपण पुढील भाग आणि मागील भाग संगच कटिंग करणार आहोत। तर इकडनं ही खुली बाजू आहे। तर आपण इथं सर्वात आधी ब्लाऊजची उंची मोजून पेपरवर उंची टाकून घ्यायची आहे। तर शोल्डर पासून तर खाली कमरेपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। तर असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर बघा शोल्डर पासून कमरेपर्यंत टेप धरला तर ही उंची बरोबर 14 इंच भरत आहे। तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवणार आहोत, म्हणजे 15 इंच होईल आपली उंची। अशा पद्धतीने तर इथं आपण 15 इंचावर सरळ रेष मारून घेऊ। तर आपण इथं आता उंची टाकून घेतली। आता आपण इथं शोल्डरचं माप टाकू। जी शोल्डरची पट्टी आहे ही पण जशी आहे तशीच निघावी, त्याच्यासाठी आपण फक्त शोल्डर पट्टीच मोजून घेणार आहोत। 2.5 इंच। तर हे शोल्डरची जी पट्टी आहे ती भरली 2.5 इंचाची। तर आपण इथं सर्वात आधी मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे की शोल्डर कसं घ्यायचं जेणेकरून आपलं शोल्डर वगैरे उतरणार नाही। तर सर्वात आधी उंची टाकल्यानंतर सरळ सोपी पद्धत म्हणजे पाठीमागून जी आपली पट्टी आहे ती मोजून घ्यायची आहे। जर तुम्ही खालून अशी पट्टी मोजत असाल तर खालून मोजायचं आहे, किंवा शोल्डर पासून डायरेक्ट गळा मोजला तरीही चालेल। आता बघा इथं हे 4.5 ची पट्टी आहे आणि कमरेमध्ये जे अर्धा इंच गेलं त्याचं अशा प्रकारे आपण इथं पाठीमागची जी गळापट्टी आहे ती 5 इंचावर टाकून घेऊ अशा प्रकारे। आणि मग आपण वरतून बघू की आपला गळा किती भरतो आहे। तर बघा शोल्डर पासून मोजलं तर गळा हा 10 इंचाचा भरतो, म्हणजे डीप नेक मध्ये आपला गळा मोडणार आहे। तर आपण इथं अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे आणि जो आपली गळा रुंदी आहे ती 2.25 इंच किंवा 2.5 इंच ठेवलं तरीही चालेल। अशा प्रकारे शोल्डरची जी रुंदी आहे आपली गळा रुंदी ती ठेवायची आहे। आणि मग त्याच्यानंतर जे आपला 2.5 इंच भरलं शोल्डर पट्टी ती घ्यायची आहे। आणि बघा इथे जे आपल्या इथं गोट मध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि बाही जोडताना अर्धा इंच जाणार आहे ते आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 3.5 इंच। तर आपण हे 2.5 इंच घेतलं तर त्याच्यामध्ये 1 इंच मिळवू 3.5 इंच। तर आपल्या इथं संपूर्ण शोल्डरचं माप बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे काढलं तर एकदम परफेक्ट पद्धतीने निघेल। तर ही 6 इंचाचं आपलं शोल्डर भरलं आहे, म्हणजे आपलं इथली जे शोल्डर आहे हे 6 इंचाचं भरलं। आणि इथे अर्धा इंच जे आपण डाऊन करून घेतलं त्याच्यावर आपण इथं सरळ रेष मारून घ्यायची आहे, कारण आपला हा गळा डीप नेक मध्ये मोडतो आहे। अशा प्रकारे आपलं इथपर्यंत माप क्लिअर झालं आहे। आता आपण जो मोंढा खोली आहे ती मोजायची आहे। आता ब्लाऊजच्या मापानुसारच आपण मोंढा खोली मोजून घेणार आहोत। शोल्डर पासून या मोंढ्यापर्यंत बरोबर टेप धरून
बघायचा आहे आपला मोंढा हा किती भरतो आहे। तर इथं बघू शकता, इथं सरळ जर तुम्ही बघितलं तर इथं बघा 6.25 इंच जो मोंढा आहे तो आहे। तर आपण इथं 6.25 इंचच घेऊ, कारण माप मोठा आहे त्याच्यामुळं सर्व माप हे मोठंच राहणार आहे। तर आपण 6.25 इंचावर इथं खून करून घेतली। आता आपण इथं जी छाती आहे छातीचं माप टाकणार आहोत आपण। तर आपण इथं आता जी घडी आहे इथं ब्लाऊजची घेतलेली ती आपण सर्वात आधी मोजायची आहे। जे आपलं हुक पट्टी आहे तिथून टेप धरून मोंढ्यापर्यंत टेप धरायचा आहे व्यवस्थित। तर इथं बघू शकता 10.5 इंचावर आपलं इथं घडी बसते आहे, म्हणजे छातीचं माप इथं 10.5 इंचावर बसत आहे। तर आपण इथं 10.5 इंच घेऊ। 10.5 इंच, तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची आहे आपल्याला 2 इंच। 12.5 इंचावर बसते। तुम्ही 1.5 इंच घेतलं तरीही चालेल, जेवढी तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायची आहे तेवढी। आणि मोंढा खोली 1.5 इंचाची ठेवायची आहे पाठीमागच्या भागासाठी। जे आपण मोंढा खोली घेतली तिथे टेप असा फोल्ड धरून याचा मध्य काढून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मोंढ्याला शेप देण्यासाठी अडचण येत असेल तर अशा प्रकारे व्हिडिओत बघितल्यानुसार असा मध्य काढून हे जे पॉइंट आहे हे जोडून द्यायचे आहेत। तर आपल्याला इथं जो आपला मोंढा आहे त्याला शेप व्यवस्थित देता येतो, चुकत वगैरे नाही। तर आपल्या इथं आता इथपर्यंत माप क्लिअर झालं। आपण आता खाली कमरेचा भाग बघू कशा प्रकारे टाकायचा। तर आपल्याला इथं संपूर्ण कमरपट्टी मोजून त्याचा 4था भाग काढायचा आहे। तर बरोबर टेप असा धरून, तर तुम्ही बघू शकता 38.5 इंच आपलं इथं कमर बसला आहे। तर 38.5 इंचाचं असं 4 भागामध्ये टेप फोल्ड धरून असा टेप फोल्ड केला तर आपला इथं बरोबर 4था भाग निघणार आहे। तर बघा 9.5 इंच आपलं इथं कमरेचं माप निघलं आहे। तर आपण त्याच्यावर खून करून घेऊ 9.5 इंचावर। आणि इथे जे आपलं टक्स असतो, आपण टक्स मारतो पाठीमागच्या भागाला, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन 2 इंच। तर अशा प्रकारे हे पॉइंट इथं जोडून घ्यायचे आहेत। तर आपलं इथं हे मार्जिन पूर्ण झालं आहे। आता जो आपण इथं पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहोत, तर पुढचा गळा बघा शोल्डर पासून असा टेप तिरका धरायचा आहे पुढच्या गळ्यासाठी। तर बघा हा गळा 7.5 इंच भरतो आहे। तर आपणही इथं 7.5 इंच घेऊ। जर तुम्हाला वाटलं की गळा खूप मोठा आहे आणि तो कमी करायचा असेल तर तुम्ही वरती 7 इंच 6.5 इंच घेतलं तरीही चालेल। मला असं वाटतं हा गळा खूप खाली आहे, कारण छातीच्या साईज नुसार, नाहीतर गळा खाली उतरतो जास्त। तर आपण हा गळा 7 इंचावरच ठेवू आणि खालून गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि हे इथे पॉइंट जोडून घ्यायचे आणि गळ्याला 1 इंच अंतरावर गोल शेप द्यायचा आहे। अशा प्रकारे आता आपल्याला इथं योकपट्टीचं माप टाकायचं आहे।
तर आपण ब्लाउज वरूनच योगपट्टीचं माप काढू. तर शोल्डर पासून जी योगपट्टी आहे इथे, ह्या योगपट्टीची जी शिलाई आहे इथपर्यंत आपल्याला योगपट्टीचं माप काढायचं आहे. त्यांनी कुठपर्यंत घेतलेलं आहे ते पाहायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं. तर ही जी योगपट्टी आहे ही बरोबर 12 इंचावर खून आहे, याची शिलाई केलेली आहे. जर तुम्ही जास्त ओढला तर तो ओढणार आहे, तर जास्त नाही ओढायचा. जो व्यवस्थित असा सरळ धरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा धरलं तर बघा इथं 12 इंचावर आपला टेप बसतो आहे. म्हणजे योगपट्टी ही 12 इंचावर आहे. तर आपण इथं ही 12 इंचावर खून करून घेऊ योगपट्टीसाठी आणि 12 इंचावर आपण इथं एक रेष मारून घेऊ. तर आपण इथं हे योगपट्टीचं माप काढून घेतलं. आता 1/2 इंच वरती योगपट्टीला शेप द्यायचा आहे. हे कंपल्सरी कोणत्या पण ब्लाउजला तुम्ही ही शेप देऊन घ्यायचा आहे पेपरला कटिंग करताना. तर अशा प्रकारे आता आपण इथं ही कटोरी जेवढी त्यांनी मापाला ब्लाउजला जेवढी कटोरी आहे तेवढीच आपण इथं टाकणार आहोत. तर बघा इथून असं व्यवस्थित टेप धरून घेतलं तर इथं कटोरीचं माप निघणार आहे. तर बघा इथं ही कटोरी 6.5 इंचाची भरते आहे. तर आपण इथं 6.5 इंचाची कटोरी टाकणार आहोत. अशा प्रकारे. तर इथं 6.5 इंचावर आपण इथं कटोरीला मार्जिन केलं आहे. आता इथं वरती 5.5 इंचावर आपण कटोरीला शेप द्यायचा आहे. आपण इथं मोंढ्यामध्ये पण अर्धा इंच डाऊन करून घेणार आहोत, झोळ पडू नये म्हणून. आणि इथून बरोबर 1.25 इंचावर आपण इथं मार्जिन करणार आहोत पुढील गळ्यासाठी. अशा प्रकारे. आता आपण इथं कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. जे आपण इथं जो आपला इथं बाहेरचा मोंडा आहे पाठीमागच्या भागाचा, तर आपण ह्या भागाला बघू. आपण ब्लाउजवर बघू की आपली क्रॉसपट्टी ही किती अंतर मापाच्या ब्लाउजचं सुटलेलं आहे. तर हे जे अंतर आहे हे अंतर तुम्ही व्हिडिओत बघू शकता. 2.5 इंचाचा अंतर इथं सुटलेला आहे. तर आपण ही क्रॉसपट्टी आहे ही 2.5 इंचाचं अंतर आपल्याला इथे सोडायचं आहे आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच गेलेला आहे. तर आपल्याला इथे मिळवावा लागेल शिलाई मार्जिन. जो आपला पाठीमागचा भाग आहे ह्या साईडने आपण 3.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. म्हणजे आपलं ज्यावेळेस शिलाई होईल त्यावेळेस आपलं पण बरोबर 2.5 इंच बसणार आहे. तर अशा प्रकारे इथं कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपल्या इथं संपूर्ण माप इथं आपण आखून घेतलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊ.
तर बघा आपण आता इथं याची कटिंग करून घेतली आहे, पार्ट वेगवेगळे करून घेतले आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊ. तर मी इथं हा दुसरा पेपर घेतला आहे. तर आपण आता याच्यावर कटोरी कशी वाढवायची ते पाहू. तर आपण सर्वात आधी ही कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे. तर आपण इथं ह्या कटोरीचा सर्वात आधी मध्य काढून घेऊ. अशा प्रकारे आपण इथे एक सरळ रेष देऊन घेऊ मध्यावर. आता ह्या साईडनी 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि ह्या साईडनी 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि ह्या वरच्या साईडने अर्धा इंच जे शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. आणि वरच्या साईडनी पण अर्धा इंच. आणि हे पॉइंट इथे जोडून घ्यायचे आहेत. आणि इथे 1.5 इंच खाली वाढून घ्यायचं आहे. 1.25-2 इंच घेतलं तरी चालेल. माप मोठा आहे तर 1.25-2 इंच घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडनी 1 इंच वर घ्यायचा आहे, जो आपला टक्स पॉइंट राहणार आहे कटोरीचा. आणि हे पॉइंट इथे सर्व जोडून घ्यायचे आहेत. आणि इथं कटोरीला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण ही कटोरी कट करून घेऊ. तर इथं आपली 42 छातीसाठी कटोरी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली इथं 42 साईजचं संपूर्ण जुन्या ब्लाउज वरून आपण हे माप काढलं आहे. तर तुम्ही ही पद्धत कोणताही जुना ब्लाउज कोणत्या पण साईजचा असला तरीही तुम्ही ही पद्धत वापरून जुन्या ब्लाउज वरून पेपर कटिंग करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर.